गाव याच्या पहिल्यांदा त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून घ्या आणि तुमचं गाव स्वच्छ ठेवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन 5 लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन, हातात देईन। कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन, यांच्यासारखं नाही। पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी रुपये मी जाहीर करत आहे। घंटा आहेत का हातात तुझ्या? उगा बुडबुडे फोडायचे आपले, काय वाटेल ते करायचं। जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्या बरोबर ठेवा, लोकांना समाधानी करा। एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आज इकडे आलेलो आहे। तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वजण मला इथे आलात, भेटायला आलात, मला दर्शन दिलं, त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी अत्यंत आभारी आहे। वेळ प्रसंगी आपण सतत भेटत राहू, बोलत राहू। जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला घरी या, वेळ घेऊन या, नक्की भेटेन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 22 तारखेला राम मंदिर होणार आहे शिलान्यास, त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका। परंतु मला तिथे राम मंदिर होणं याही पेक्षा मला सर्वात महत्त्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले, त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न 22 तारखेला पूर्ण होते। आणि त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने, चांगल्या पद्धतीने, जिथे जिथे तुम्हाला आरत्या जे काही चांगलं करता येईल, लोकांना त्रास न देता त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे। धन्यवाद।